कसा आहे माझ्या सोसायटीतला नजारा? एकदम कडक आहे ना? अहो असणारच ना. उद्या काय माहीत आहे ना, आपल्या महाराजांची जयंती आहे, मग तर असणारच. मग आमच्या सोसायटीतसुद्धा चालू आहे. आता बघा, ही सगळी माणसं मिळून का नाही मंडप वगैरे बांधतात. पूर्ण सोसायटीमध्ये असा मंडप वगैरे टाकतात आणि इतकं भारी. असं काय नाही की ह्यानंच बांधायचं त्यानं सगळे मिळून सगळं काम करतात. आणि आम्ही कसं कॉन्ट्रीब्युशन करतात आमच्या सोसायटीमध्ये, म्हणजे ज्याला जे द्यायचं 500, 1000, 2000 किंवा कोण अन्न देतं म्हणजे तांदूळ. उद्या महाभोजन पण आहे आणि महाभोजनानिमित्त मग कोण तांदूळ देतो, कोण भाजीचे पैसे, कोण जिलेबी, काय म्हणजे असं ज्याला जे द्यायचं नाही ते देऊ शकतो. पण एवढं भारी वाटतं का नाही. आणि लहान मुलांचंसुद्धा बघा इतकं ते सुद्धा उत्साहात सगळं मदत वगैरे सगळं काय करतात बघा. हे बघा कसे डान्स करतात नुसते. झेंडा घ्यायचा, आपला भगवा झेंडा घ्यायचा आणि मस्तपैकी डान्स करत बसायचा. आणि हेच वय असतं त्यांचं, म्हणजे ह्याच वयात आपण त्यांना महाराजांचं गोष्टी सांगायच्या असतात, महाराजांनी केलेले पराक्रम वगैरे सगळं काय एक नाही. ह्याच वयात आपण मुलांना सांगितलं नाही, मुलांना बरोबर कळतं. फक्त महाराजांचंच नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंसुद्धा आपण सगळं म्हणजे ते सुद्धा आम्ही साजरं करतो बरं का. असं काय नाही की फक्त शिवजयंती साजरी करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीसुद्धा साजरी करतो, गणेश जयंतीसुद्धा साजरी करतो. असं भरपूर काय काय